30 वर्ष सिनेमात राज्य केलं. कोट्यावधी चाहते. एकट्याने तिकीट खिडकीवर इतिहास घडवला. आणि मग एक दिवस सांगितलं, बस आता फिल्म इंडस्ट्री सोडायची आणि पॉलिटिक्स जॉईन करायचं. सगळे लोक हसले, ट्रोल केलं. अरे हा काय नेता होणार आहे? हा तर ऍक्शन हिरो आहे. पण निकाल लागला आणि सगळे शॉक झाले. तामिळनाडूमध्ये विजयचा टीव्हीके पक्ष पहिल्याच निवडणुकीत 108 जागा जिंकला. डीएमके आणि एआयएडीएमके जे 59 वर्ष सत्तेत होते, दोघेही मागे पडले. 59 वर्ष म्हणजे ना, तुमचे आजोबा लहान होते तेव्हापासून हे दोनच पक्ष तामिळनाडूमध्ये राज्य करत होते. आणि एका नव्या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात दोघांनाही मागे टाकलं. हे ऐकायला जसं सोपं वाटतंय ना, तसं घडणं किती अवघड असतं हे आज आपल्याला समजतंय. पण मग आहे ना, नेमकी अडचण काय आहे? विजय थलपतीला सीएम बनण्यापासून नेमकं कोण अडवतंय? इथंच गेम पलटतो. तामिळनाडूमध्ये ना 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी हवेत 118 जागा. टीव्हीकेला मिळाल्या 108, म्हणजे 10 जागा कमी पडल्या. याला म्हणतात हंग असेंब्ली, म्हणजेच कोणालाच स्पष्ट बहुमत नाही. अशा वेळी सर्वात मोठा पक्ष राज्यपालांकडे जातो आणि म्हणतो की आम्ही सरकार बनवतो. त्याप्रमाणेच विजय थलपती जे आहे ते गेले राज्यपालांकडे, पत्र दिलं. आणि इथंच एक छोटीशी चूक झाली, जी विजयसाठी आणि विजयच्या टीव्हीके साठी सगळ्यात मोठी चूक ठरली. विजयने राज्यपालांकडे जे पत्र दिलं ना, त्यात टीव्हीकेच्या आमदारांच्या सह्या असायला हव्या होत्या. फक्त टीव्हीकेच्याच आमदारांच्या सह्या असायला हव्या होत्या. फक्त 108 सह्या. पण त्याने काय केलं, काँग्रेसच्या 5 आमदारांच्या सह्या पण त्याच पत्रात टाकल्या. आता आपल्याला वाटेल की यात काय चुकलं? जास्त सह्या म्हणजे जास्त ताकद मिळते असंच ना? नाही मित्रांनो, राजकारणात असं अजिबात नसतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या सह्या पण सोबत घेऊन जातात, तेव्हा राज्यपालांना सिग्नल जातो की हे एकट्याने नाही तर युतीने सत्तेचा दावा करत आहेत. आणि युतीला बहुमत सिद्ध करावं लागतं, म्हणजे 118 जागा लागतील. आणि युतीला बहुमत सिद्ध करावं लागतं, म्हणजेच 234 पैकी 118 जागा आणि 118 सह्या टीव्हीकेला लागतील. सो टीव्हीके प्लस काँग्रेस इज इक्वल टू 113 होतात, म्हणजे अजून एकूण 5 जागा कमी. राज्यपालांनी विजयला परत पाठवलं आणि सांगितलं की 118 सह्या पूर्ण घेऊन या. विजय दुसऱ्यांदा पुन्हा गेले, तरी त्यांना काही रिझल्ट मिळाला नाही. एका छोट्याशा चुकीने विजय थलपतीचा चीफ मिनिस्टर सीएम होण्याचा रस्ता अडकवला. आता पुढे काय? विजयला आता गरज आहे आणखी किमान 5 ते 6 आमदारांची. काँग्रेसचे 5 आमदार आधीच सोबत आहे, पण ते सुद्धा डीएमके सोडून टीव्हीके कडे आलेले आहेत, जे स्वतःच एक मोठी गोष्ट आहे. आता टीव्हीके बघतोय छोट्या पक्षांकडे, व्हीसीके आहे किंवा इतर दुसरे पक्ष, पण प्रत्येक छोटा पक्ष त्यांच्या स्वतःच्या अटी घेऊन येतो. आणि एआयएडीएमके त्यांचे 47 आमदार आहेत. जर त्यांनी साथ दिली तर खेळ एका झटक्यात संपेल. पण याच एआयएडीएमकेचे नेते विजयला पाठिंबा द्यायला तयार नाहीये. मग आता विजयची ही चूक झाली की त्याचं नशीब खराब आहे? हे बघा मित्रांनो, राजकारणात आहे ना, जुने लोक म्हणतात पहिल्याच निवडणुकीत 108 जागा जिंकणं हे प्रचंड मोठं यश आहे. पण सत्तेच्या खेळाचे नियम वेगळे असतात. एखाद्या मूव्ही मध्ये ना, ते हिरो असतील, स्क्रीन प्ले त्यांच्या मनाप्रमाणे असेल, तिथं आहे ना स्क्रिप्ट लिहायला दुसरे लोक आहे. पण राजकारणामध्ये रूल्स, प्रोसिजर, राजकीय समीकरणे हे सगळं नव्याने शिकावं लागतं. टीव्हीकेच्या आमदारांचं सरासरी वय फक्त 44 वर्ष आहे. म्हणजे हे सगळे नेते नवीन आहेत. अनुभव कमी आहे, पण त्यांची जिद्द प्रचंड आहे. 59 वर्षानंतर तामिळनाडूमध्ये एक नवा पक्ष सत्तेच्या दाराशी आला आहे. एक हिरो ज्याने स्वप्न पाहिलं, सिनेमा सोडलं, लोकांमध्ये गेले, निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. फक्त एक छोटी चूक आणि दरवाजा अजून उघडला नाही. पण मित्रांनो, हा खेळ अजून संपलेला नाहीये. पुढचे काही दिवस तामिळनाडूचं राजकारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ते आपण नक्की बघूया. तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये पण असं काही घडलं पाहिजे का? एखादा नवीन पक्ष तयार झाला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? विजय सीएम होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.